मराठा आरक्षणामध्ये आतापर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अनेक आरोप झाले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारच्या व महायुतीच्या काळात मराठा समाजासाठी किती योजना राबवल्या याचा इथे आढावा घेतला आहे. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण पाहूयात. फडणवीस सरकारने 26 जून 2017ला गायकवाड आयोग नेमला. गायकवाड आयोगाने 15 नोव्हेंबर 2018 रोजी 27 खंड असलेला अहवाल सादर केला. त्या आधारे फडणवीस सरकारने राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या आधारे मराठा समाजाला 13% आरक्षण दिले. 30 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 16% आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळात मंजूर केले गेले. तसेच मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी 4 योजना सुरू केल्या होत्या. समाजातील 5 लाख तरुणांना या उपक्रमाचा लाभ होणार होता. नवीन व्यवसाय, गट शेती, लघु आणि मध्यम व्यवसाय आणि कौशल्य विकास या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेद्वारे लाभ देण्यात येत आहेत. 11 जुलै 2019 पासून या योजनेमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यात आला आहे. सरकारने खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती व डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ दिला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना 50% शिक्षण शुल्क व 50% परीक्षा शुल्क शिष्यवृत्तीच्या माध्यमातून देण्यात येते. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना मनपा क्षेत्रात 30,000 तर ग्रामीण भागासाठी 20,000 रुपये प्रतिवर्ष निर्वाह भत्ता देण्यात येतो. डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी निर्वाह भत्ता वितरित करण्यात आला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी रुपये 1,262 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महाराष्ट्र सरकारने पुण्यात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था ही स्वायत्त संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या वतीने मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती देण्यात येतात. 9वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महासारथी शिष्यवृत्ती दिली जाते. सारथी शिष्यवृत्ती काय आहे? छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी इयत्ता 9वी, 10वी, 11वी या वर्गातील मराठा, कुणबी मराठा व मराठा कुणबी या गटातील पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात प्रतिमाह 800 रुपये वर्षाला 9,600 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी मागील वर्षी 32,639 विद्यार्थ्यांना रुपये 31 कोटी वितरित करण्यात आले आहेत. तसेच यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना रुपये 42 कोटी मंजूर केले आहेत. फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात मराठा तरुणांना कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याकरिता सारथी संस्थेची स्थापना केली. सारथीने आतापर्यंत सुमारे 12,000 विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी 44.58 कोटी रुपये दिले आहेत. रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचा 27,347 मराठा विद्यार्थ्यांना लाभ झालेला आहे. शिवाय 2,109 विद्यार्थ्यांना एमफिल आणि पीएचडी कार्यक्रमांचे लाभ मिळाले आहेत. सरकार 5 वर्षांसाठी प्रति विद्यार्थी 20 लाख रुपये शिष्यवृत्ती देते. ठाकरे पवार सरकारच्या काळात सारथीकडे दुर्लक्ष केल्याने छत्रपती संभाजी महाराजांनी
उपोषण केले होते. UPSC परीक्षेच्या तयारीसाठी दिल्ली आणि पुणे येथे दरवर्षी 500 मराठा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. UPSCच्या तयारीसाठी मराठा समाजातील 500 विद्यार्थ्यांना दरवर्षी दिल्ली व पुणे इथं प्रशिक्षण देण्यात येते. त्याचबरोबर MPSCसाठी 750 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. IBPS, नेट सेट परीक्षेसाठी प्रशिक्षण दिले जाते. एकूण 2464 विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे शासकीय सेवेत निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या 1553 उमेदवारांची अधिसंख्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. विविध न्यायालयीन प्रकरणात कोविड-19मुळे नोकर भरती प्रक्रिया रखडलेल्या उमेदवारांसाठी धोरणात्मक निर्णय घेऊन MPSC व अन्य शासकीय सेवेत 3200 उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. SEBCमधून EWS व खुल्या प्रवर्गाचा विकल्प देऊन उमेदवारांना नियुक्त्या देण्याचा ऐतिहासिक निर्णय. अशा प्रकारे एकूण 4700 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. आतापर्यंत वर्ग 1 74, वर्ग 2 230 असे एकूण 304 मराठा समाजातील विद्यार्थ्यांची MPSC मार्फत निवड झाली आहे. मराठा समाजातील 12 IAS, 18 IPS, 8 IRS, 1 IFS व इतर 12 इतर सेवांमध्ये असे एकूण 51 जणांची निवड UPSC मार्फत झालेली आहे. MPhil व PhDसाठी 2109 विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे. प्रति विद्यार्थी 20 लाख रुपये 5 वर्षांसाठी फेलोशिपकरिता अनुदान दिलं गेलं आहे. मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी रुपये 21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच या योजनेचा लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष 60,000 महानगराच्या ठिकाणी रुपये 51,000, विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी रुपये 43,000 जिल्ह्याच्या ठिकाणी आणि रुपये 38,000 तालुक्याच्या ठिकाणी निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे वितरित करण्यात येत आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार अनुसूचित जाती जमाती इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच वर्षाला 60,000 रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा 10 लाखांवरून 15 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कर्ज परताव्याचा कालावधीसुद्धा 5 वर्षांवरून 7 वर्षांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेअंतर्गत 74,873 लाभार्थ्यांना 5,659 कोटी रुपये बँक कर्ज मंजूर, त्यावरील 608.12 कोटी रुपयांचा व्याज परतावा वितरित करण्यात आला आहे. महामंडळाकडून 35 गट प्रकल्पांना 3.35 कोटी रुपये कर्ज वितरित करण्यात आलं आहे.